महाकाली प्रत्येक काळ्या रात्रीची स्वामिनी आधिपती व काळा श्यामवर्ण ज्या मातेला प्रिय आहे, विनाशाचं संहाराचं व त्याच सोबत माया ममतेचं दैवत असणारी म्हणजे माता महाकाली। या महाकालीची या काली चौदसला वर्षातल्या 365 दिवसापेक्षाही मोठं महत्व काली पूजेच्या दिवशी असतं। मी असं तुम्हाला फसवणार नाही की एक दिवशी पूजा केल्याने, काली चौदसला पूजा केल्याने वर्षभराचा पुण्य मिळतो, अजिबात नाही। माता महाकालीची 365 दिवस केलेली सेवा आणि त्याच सोबत त्याची पूर्णता जी असते ती काली चौदसच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशीच्या रात्री अमावस्या येणाऱ्या 20 तारखेच्या दिवशी केलेल्या साधनेने होते। मग माता महाकालीची साधना कोणकोणत्या प्रकारे या दिवशी करायची आहे? सर्वप्रथम आपल्याला या दिवशी नदीत स्नान करायचं आहे, म्हणजे जलस्नान करून पाण्यात उतरून आपल्याला सर्वप्रथम दिवसा म्हणजे सायंकाळी 4 ते 5 या दरम्यान पाण्यात उतरून, इथवर पाण्यात उतरायचे, पोहता येत नसेल तर मांडी एवढ्या गुडघ्या एवढ्या पाण्यात आपण जाऊ शकतो। 5 वेळा डुबकी लावायची, त्यानंतर किलक स्तोत्र काली कवचचं पठण पाण्यातच करायचे आणि मग त्यानंतर रक्तचंदनाच्या माळेने या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये 1.25 तास ध्यान करायचंय। नाही जमलं 10 मिनिटं 15 मिनिटं तुमची जितकी कॅपॅसिटी असेल त्यावेळेस जलमध्ये उभं करून सर्वप्रथम आपल्याला या दिवशी साधना करायची। त्यानंतर नग्न साधना केली जाते, ती अघोऱ्यांसाठी असते। जे अघोर साधक आहे त्यांच्यासाठी आहे, वामाचारासाठी आहे, परंतु जे व्यक्ती प्रपंचात आहे त्यांच्यासाठी आसन साधना आहे। आसन साधना कशी करायची चला जाणून घेऊया। अहिल्यानगर, काळमाता, तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डीवरून आसन साधनेचं महत्व मी सांगतो। सर्वात सोपं आसन म्हणजे एखाद्या लोकरीपासून किंवा बस्कर जो आपण म्हणतो त्याला आसन म्हणतात, परंतु याच्यामध्ये पंचमुंडा आसन असतं, सिद्धासन असतं आणि वेगवेगळ्या आसनात माता महाकालीची पूजा सेवा केली जाते। परंतु तुम्हासारख्या व आमच्यासारख्या जे सर्वसाधारण माणसं आहेत त्यांनी आसन पूजा जी आहे ती लाल रंगाच्या रक्तवर्ण बस्करावरती करायची आहे। या दिवशी वर्षातून एकदा आपण आपला बस्कर देखील बदलू शकतो व त्याच सोबत आपल्याला या काल रात्रीच्या दिवशी माता महाकालीची प्रतिमा नसेल, आपल्याला पूजा तर घरात करायची, मग प्रतिमा नाही, मग माता महाकालीचा कलश जो असतो तो स्थापन करण्याचा विधी माझ्या युट्यूब चॅनलला व इंस्टाग्राम चॅनलला आहे, तो संपूर्ण पहा। कालीचा जो कलश आहे तो कलकत्त्यामध्ये जसा स्थापित केला जातो त्या पद्धतीने आपल्याला कालीचा कलश जो आहे तो सर्वप्रथम स्थापित करायचा। दक्षिणा काली किंवा कालीघाटची काली जी आहे त्यांचा जो भद्रकाली स्वरूप किंवा जो तुमच्या नेत्रापुढे डोळे बंद केल्यावरती महाकालीचं स्वरूप येत असेल त्या स्वरूपाची या दिवशी प्रतिमा फोटो काढून आणायचा आणि त्याच्यावरती 51 लिंबाची माळ अर्पण करायची। त्यानंतर महावर आलता देवीच्या पूजेसाठी करायचे। आचमन संकल्प करून माता महाकालीला मातीच्या भांड्यात नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे। केळीच्या पानाचा वापर करायचा आहे। 56 प्रकारचे मिष्ठान किंवा त्याही पेक्षा जास्त मिष्ठान आपण आपल्या घरी करू शकतो आणि तो नैवेद्य माता महाकालीला या दिवशी खूप प्रिय असतो। शाक बलिदान देखील या दिवशी दिला जातो। डाळिंबाचा, कवाळ्याचा, उसाचा व दुधी भोपळ्याचा अशा प्रकारे आपल्याला ज्या ज्या शाक बलिदान माता महाकालीला अर्पण करायचे तो आपण या दिवशी करू शकतो। पुढील पूजन विधी, माता महाकालीला नैवेद्य दाखवल्यानंतर देवीची आरती करायची। आरती कोणती असावी? जर तुम्हाला महाकालीची आरती येत नसेल तर दुर्गे दुर्गट भारी या आरतीचा देखील उच्चार आपण करू शकतो किंवा जय अंबे गौरी या आरतीचा देखील आपण उच्चार करू शकतो, गाऊ शकतो, माता महाकालीला विनवू शकतो। त्यानंतर वेळ येणार आहे ती कशाची? हवनाची। हवन सामग्रीमध्ये समुद्री झाग हा प्रकार जो असतो तो मिळतो, तो आपल्याला वानपसराच्या दुकानात मिळेल। तो गाईचं गावरान तूप, कमळगट्टे, भीमसेन कापूर आणि ऊद इत्यादींचं मिश्रण आपल्या होम सामग्रीमध्ये असावं आणि ही साधना एकटच करायची आहे। याच्यामध्ये कुणाचा जो हस्तक्षेप असेल तो शक्यतो टाळायचा आणि हवन झाल्यानंतर पूर्णाहुतीमध्ये साडी, चोळी, वस्त्र व माता महाकालीला 56 प्रकारचे जे मिष्ठान केले त्याचा एक घास महाकालीला नैवेद्य हवनामध्ये टाकायचा आहे। अशा पद्धतीने काली चौदस ची पूजा केली जाते। या पूजेमध्ये मेणबत्ती देखील लावता येते। या पूजेमध्ये
जास्वंदाचे फुल जास्तीत जास्त वापरला जातात आणि या पूजामध्ये तुम्हाला जो हवा असेल, जो प्रिय नैवेद्य महाकालीला तुम्ही दाखवत असता ते दाखवता येतं. ओम काली, जय भवानी.